आणि या निवडणुकीने दाखवून दिलंय एक जातीय राजकारण चलत नसतंय। बूंद बूंद से सागर बनता है और सागर से कोई बड़ा नहीं होता है, हे परत एकदा दाखवलंय। आणि म्हणून मला हे म्हणायचंय की ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचा, खऱ्या अर्थानं श्रमजीवींचा, जो खून पसीना एक करते हैं त्यांचा, खऱ्या अर्थानं जातीविरीत असा सर्वांकष भारतीय जनता पक्षाला माननीय श्रद्धेय देवेंद्रजींना राणा यांचा देखील विजय झालेला आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघात आणि खुद्द नवनीत राणा हाती ध्वज घेऊन विजय मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। रवी राणा यांच्या विरोधात झालेले आहेत आणि विजयाचा हा जल्लोष ते व्यक्त करताना दिसतात। गेल्या खासदारकीच्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा दारुण पराभव झालेला येऊ शकत असल्याच्या अटकळी बांधल्या जात होत्या, तशी चर्चा होती। पण रवी राणा यांनी पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा आपला मतदारसंघ राखलाय आणि अमरावतीमधनं सुलभा खोडके विजयी झालेले आहेत। बडनेरातनं सलग चौथ्यांदा रवी राणा यांनी विजय मिळवलेला आहे। तर अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातनं आपण पाहतो एक सुलभा खोडके विजयी झालेले आहेत। ज्या सुलभा खोडकेंबद्दल पराभवाच्या मोठ्या चर्चा होत्या तिथं त्यांनी विजय मिळवला। पण आता कर्जत जामखेडकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सांगवीतून सुधीर गाडगीळ विजयी झाल्याचं कळतंय आणि धक्कादायक म्हणजे कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सगळ्यात मोठी बातमी बाळासाहेब थोरात पराभूत झालेत। नाही, ती पृथ्वीराज पाटलांचा पराभव झाला होता आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव संगमनेरमधनं सगळ्यात धक्कादायक बातमी। मंदार सर, बाळासाहेब थोरातांचा पराभव म्हणजे काँग्रेसचे एक तर सगळे बिग फेसेस आहेत ते खूप डेंजर झोन मध्ये आहेत आणि पहिला पराभव बाळासाहेब थोरातांचा। हे बाळासाहेब थोरातांचा हे तर अतर्क्य आहे आणि अनाकलनीय आहे। त्याचं कारण हेच आहे की किती मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसला एका प्रकारे खिंडीत गाठलंय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब थोरात पराभूत होणं त्यांचा बालेकिल्ला होता या सगळ्याचं। पण मंदार कमाल आहे या सगळ्या गोष्टीची, सकाळपासून ही मंडळी लीडच घेऊ शकली नाही। ज्या पद्धतीचा लीड खरं तर असायला हवा होता। बाळासाहेब थोरात हे संगमनेरमध्ये हुकमी एक्का म्हणून ओळखली जातात। साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, शेतकरी वर्ग असेल, यावरती त्यांची तसं बघायला गेलं तर हा आत्ता क्षणाची ब्रेकिंग न्यूज, बाळासाहेब थोरात पराभूत झाल्याचं आपण बघतोय। आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं नाही, बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात सुजय विखेंनी जबरदस्त ताकद लावलेली होती। म्हणजे तो विखे विरुद्ध थोरात हा सगळा वाद आपल्याला तो संगमनेरमध्येही दिसलेला होता। जयश्री थोरात यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आलेली, त्याच्यावरनं एक वेगळं वातावरण पाहायला मिळालं। बाळासाहेब थोरात पराभूत झालेले आहेत आणि एक मोठा सेटबॅक अमोल खताळ यांचा विजय झालेला आहे आणि बाळासाहेब थोरातांचा हा पराभव म्हणजे काँग्रेससाठी सुद्धा एक अत्यंत मोठा धक्का। हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत। हरीश, बाळासाहेब थोरात पराभूत काँग्रेससाठी आजच्या निवडणुकीतला सर्वात मोठा धक्का। हरीश, पण नक्कीच काय म्हणजे किती मतांनी त्यांचा पराभव झाला? नक्कीच ज्ञानदा आणि विशाल, आपण जर बघितलं तर काँग्रेससाठी आणि स्वतः थोरातांसाठी देखील हा मोठा धक्का आहे। कारण 9व्या वेळेस थोरात जे आहे ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि त्यांनी मोठा विकास या मतदारसंघाचा केलेला असताना त्यांना विजयाची शाश्वती होती। त्यामुळे त्यांनी प्रचार देखील त्या पद्धतीनं जास्त केलेला दिसला नाही आणि त्यांनी कुठेतरी हलक्यात ही निवडणूक घेतली असं देखील बघायला मिळालं। मात्र विखे पाटलांनी इथे मोठी ताकद लावलेली होती। थोरातांनी विखे पाटलांच्या मतदारसंघात ताकद लावली आणि विखेंना पाडण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या ठिकाणी विखे पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि थोरात म्हणत होते की शिर्डीतलं आम्हाला दहशतीचं झाकण उडवायचंय, मात्र झालं उलट आणि विखे पाटील म्हणतायत की आता तुमचंच दहशतीचं झाकण जनतेने उडवलंय।
कारण आपण बघितलं तर पहिल्या फेरीपासून अमोल खताळ हा जो तरुण आहे खरं तर आयुष्यात पहिल्यांदा निवडणुकीला सामोरा गेलाय आणि तरी सुद्धा पहिल्या आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघात पराभव झालेला आहे आणि हा पराभव निश्चितच काँग्रेसच्या जिवारी लागणार आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेसचं एक मोठं नाव, असा चेहरा की जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा मंत्रिपदाच्या यादीत हमखास बाळासाहेब थोरात यांचं नाव राहिलेलं आहे. 9व्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि यंदा जर ते निवडून आले असते. सेनेच्या अमोल खताळ यांचा दमदार विजय झालेला आहे. अमोल खताळ हे जायंट किलर ठरलेले आहेत. बाळासाहेब थोरात यांचा त्यांनी पराभव केलाय आणि मंत्रिपदच काय, यावेळेला जेव्हा मुख्यमंत्रीपदाची महाविकास आघाडीतनं चर्चा व्हायची तेव्हा बाळासाहेब थोरातांचं नाव चर्चेत यायचं. आणखी एक मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण सुद्धा पराभूत झालेत. म्हणजे आघाडीवर कोण आहे किंवा जिंकतं कोण आहे, सेफ झोन मध्ये कोण आहे काँग्रेसचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता निर्माण झाला. अनाकलनीय. दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव 2 बाबांमधली लढत होती. अतुल बाबा भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण. अगदी बरोबर आहे. आणि नाना पटोले देखील पराभवाच्या छायेत असल्याचं कळतंय. 3 बडे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा आधीच पराभव झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसचा एकही बडा नेता, आपण जर 4-5 महिने मागे गेलो तर हीच परिस्थिती महायुतीची होती. महायुतीचे खास करून भाजपचे मंत्री, केंद्रीय मंत्री, 2-2, 3-3 वेळेला खासदार राहिलेली मंडळी ती सगळी पराभूत झालेली आणि त्या एकेका मतदारसंघातला एक प्रकारे बदला या निवडणुकीमध्ये महायुतीनं घेतल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. काँग्रेसचे अत्यंत दिग्गज चेहरे, सगळ्यात सिनियर चेहरे, सगळ्यात वरिष्ठ चेहरे ज्यांच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी होती, जागा